नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या हेतूनं वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। दिनांक 25/4/2024 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना अहमदनगर शहरातील नगर पुणे हायवे रोडवर केडगाव बायपास येथे जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी मिळाली। त्याप्रमाणे प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या। त्यानुसार पथकानं नमूद ठिकाणी शोध घेतला असता आयशर टेम्पो MH04 JU 2101 हा पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेनं येत असलेला दिसला। या टेम्पोस थांबून या चालकास त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव मोहसिन मुस्ताक कुरेशी असं सांगितलं आणि टेम्पोची झडती घेतली असता त्यात एकूण 47 जातीचे काळे पांढरे रंगाचे वासरे दिसून आले आणि अधिक चौकशी केली असता हे गोवंशीय जनावरे मी समीर शेख कसाई मोहल्ला सुपा यांच्या मालकीचं असून हे झेंडीगेट इथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचं या आरोपीनं कबूल केलं। तर या कारवाईमध्ये एकूण 39 जिवंत गोवंश जातीचे वासरं ज्यांची एकूण किंमत 39,000 रुपये त्याचबरोबर आयशर टेम्पो 10 लाख रुपये किमतीचा असा एकूण 10,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि गुन्हे शोध पथकाने केली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।